सानू मस्त एन्जॉय करते पुढे पुढे खूप तिनं या प्रवासामध्ये ना आतापर्यंत मजा केली। तर मंडळी मस्त असं आहे ना आमचं दर्शन झालं गणपती बाप्पांचं। पाठीमागे बघता आपलं गणपतीपुळे मंदिर आहे। अशी सानूला आहे ना मजा येते बसायला। हे आणि सानू चालले हॉर्स राईड वरती। चला बाय, लवकर या। नमस्कार मंडळी, सुप्रभात मंडळी। आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। तर मंडळी आज आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला, सानूला घेऊन चाललोय आणि सानू आपली पहिल्यांदाच चाललंय बाप्पांच्या दर्शनाला। तर मुंबईला असताना तिला मी बोललो होतो की नक्की गणपतीपुळ्याला जमलं तर जाऊ आपण। तर आज योगायोग आलाय, आम्ही चाललोय सानूला घेऊन। आणि सानूला बीचवरती म्हणजे आपल्या समुद्रामध्ये पण जायचं आहे, तिला खूप मजा येते। तर ती बीच पण आपला समुद्र अनुभवणार आहे तिकडे। आणि गणपतीपुळ्यानंतर आम्ही पुढे रत्नागिरीला जाणार आहोत। रत्नागिरीला आमचं काही काम आहे ते करणार आहोत आणि त्यानंतर आम्हाला जेवढी जमतील तेवढी तुम्हाला रत्नागिरीमधील प्लेस पर्यटन स्थळ तुम्हाला दाखवणार आहोत। तर बघूया आजच्या ह्या दिवसामध्ये जेवढं तुमच्या पॉसिबल होईल ना संध्याकाळीपर्यंत तेवढा आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो। तर पुढील व्हिडिओ येणार आहे, नक्की तुम्ही पण अनुभवा। तर आम्ही आता निघतोय गणपतीपुळ्याला जायला पहिल्यांदा। तर पहिलं आपलं दर्शन होणार आहे गणपतीपुळे बाप्पांचं। तर आता निघतोय, चला निघूया बाबा, चला। सकाळचं बघा मस्त आल्हादायक वातावरण आहे गावामध्ये, हे बघा। आम्ही सकाळच चाललोय, खूप लवकर सकाळ चाललोय कारण आम्हाला पुढे जायचं आहे ना रत्नागिरीला भरपूर ठिकाणी। आपल्या समोर बघा काजूची झाडं किती लागलेले आहेत ते बघा, आणि खाली पण पडलेत, खाली पण खूप पडलेले आहेत रस्त्यालगतच। आतमध्ये पण ही बाग लागले आहे ना बऱ्यापैकी, लागले। मालक वाटत आलेला नाही। हा इकडे हे काय खाली पण पडलेले आहेत काजू पूर्ण। पोचलोय आम्ही आता नरबे फाट्यावरती आणि आपण आता राईट मारणार आहोत आणि पुढे जाणार आहोत गणपतीपुळ्याला। त्याच्या आधी पेट्रोल भरून येणार आहोत ना आपण। पुढे पेट्रोल पंप झाला आहे नवीन, तिथे जायचं आहे आपल्याला। तर समोर बघताय आपला आता पेट्रोल पंपाजवळ पोचतोय आम्ही नरब्याच्या इथे। आणि हा पेट्रोल पंप आहे तो नवीन झालेला आहे ना। तर मंडळी चाललोय आम्ही मस्त एन्जॉय करत। आणि सानू बघा, सानू इकडे बघ ह्या साईडला बघा। आम्ही आता आहे ना जाकादेवीमध्ये पोचलोय, सकाळचे 8 वाजलेत। आणि समोर बघताय भाजी पण आलेली आहे मार्केटला, या साईडला बैल आणि आपली लालपरी खापरेवाडी बस चाललंय जाणारी। आणि या साईडला हिचं माहेर आहे इकडे खाली खालगावला, इकडे आहे तिकडे रोड। चला आता आम्ही गणपतीपुळ्याच्या दिशेने चाललोय पुढे। समोर बघतो आपल्या इथं हा बस स्टॉप आहे जाकादेवीचा। तर मंडळी तुम्ही बघताय समोर प्रत्येक आहे ना कोकणातल्या हायवेवरती तुम्हाला असे आंब्यांचे आहे ना पेट्या दिसतील आता, कारण हायवे आंब्यांचं सीझन आलं आहे ना आता। तर आता पोचलोय चापे तिट्यावरती, राईट साईडला जातो जयगड खंडाळा आणि लेफ्ट साईडला गणपतीपुळे। तर आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे। आता पर्यटनाचा सीझन चालू झालेला आहे, खूप सारे लोक आहेत ना येतात कोकणामध्ये फिरायला। तर मंडळी 2 किलोमीटरवरती आपला गणपतीपुळे येत आहे आणि आजूबाजूला आहे ना तुम्हाला रिसॉर्ट हॉटेल्स वगैरे असे उपलब्ध आहेत भरपूर। या साईडला बघा मोठं हॉटेल आहे ग्रीनफील्ड, बघताय मस्त छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू आहे आणि आजूबाजूला मस्त असे हॉटेल्स आहेत।
हा गार्डन आहे ना, काइट्स गार्डन पण आहे. काइट्स गार्डन आहे. हो काय आहे? सानू बघा दाखवते. सानू मस्त एन्जॉय करते. पुढे पुढे खूप तिनं या प्रवासामध्ये ना आतापर्यंत मजा केली. 24 आवर्स बाबू तिथे सुविधा उपलब्ध आहे. हा 25. ओके. वाव मस्त जबरदस्त ना बाहेर. हॉटेल शिवसागर. आणि तुम्ही बघताय समोर तुम्हाला दर्शन झालंय समुद्राचं. जवळजवळ पोचतोय आम्ही आता गणपतीपुळ्याला खाली. आता चला. डॉग्स बघितले बघा, भरपूर डॉग्स आहेत ना. हा पूर्ण उतार बघाय ना, भारी वाटतं जायला. आणि समोर सगळीकडे समुद्र आहे. आपण जसं जातो ना खाली खाली तसं तसं जवळ येतो समुद्र, होय ना. असं वाटतंय ना. पोचलोय आता श्री क्षेत्र गणपतीपुळे प्रवेशद्वाराच्या इथे. हां, तर आम्ही मंदिरामध्ये एंट्री करतोय आता प्रवेशद्वारामधून. खूप गर्दी आहे ना सकाळचं असून पण. बऱ्यापैकी गर्दी आहे. तर आम्ही आता खालच्या साईडला आहे ना पार्किंग करतो आता गाडीची आपल्या. तर मंडळी आम्ही आता आहे ना गणपतीपुळेला पोचलो आहे फायनली. आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनाला गणपती बाप्पांच्या. इथे गाडी पण पार्किंग केली आहे आम्ही. आणि आता समोरच आपलं प्रवेशद्वार आहे, तिथून आपण एंट्री करणार आहोत. तर आता निघतोय आता दर्शनाला. आणि समोर बघताय संस्थान सहदेव गणपतीपुळे मोफत चप्पल स्टँड सुविधा आहे. आम्ही आता इथे ओटी घेतोय. एक घे सर. ओटी घेतली आम्ही आता इथे. आणि आता चाललोय. नारळ आहे, अगरबत्ती, दुर्वा, फुलं आहेत आणि प्रसाद. जेव्हा मंदिरामध्ये गर्दी होते ना किंवा कार्यक्रम असतो मोठा, त्यावेळी खूप गर्दी असते. या रॅकमधून असं फिरत फिरत जावं लागतं. आपण लग्नाच्या वर्षी जेव्हा आम्ही आलो, म्हणजे 8 वर्षापूर्वी आपण आलो होतो, हो तेव्हा हे नव्हता रॅक. नव्हतं. डायरेक्ट सरळ जायचं होतं, हो. मंदिरात जायचं होतं. तर आमच्या लग्नाला सुद्धा आज 8 वर्ष झालेत आणि 8 वर्षानंतर आम्ही रिटर्न आलोय गणपतीपुळ्याला. समोर बघ बाळा, मस्त एलिफंट आहे ना मोठे. प्रवेशद्वारासमोर आहे ना मोठे 2 हत्ती आहेत. आणि इथे आपलं उंदीर मामा आहे त्या. आणि श्रेया आहे ना उंदीर मामांच्या कानात सांगताना आहे ना एका हाताने असं धरायचं असतं, बंद करायचे कान. तर तिनं तिच्या मनातली इच्छा सांगितलं आहे. आणि आता आम्ही एंट्री करतो आतमध्ये. चला बघा मंदिरातील दैनंदिन उपक्रम. दर्शन वेळ पहाटे 5 ते 9, आरतीची वेळ पहाटे 5, दुपारी 12, सायंकाळी 7, रात्री 8:45. प्रसादाची वेळ आहे दुपारी 12:30 ते 2, सायंकाळी 7:15 ते 8:15. आणि मंदिरामध्ये जाण्यापूर्वी हातपाय धुण्यासाठी सोय केलेली आहे इकडे. आम्ही आता पाय वगैरे धुतोय आता इकडे. या आता सानू आणि सानूची मम्मी. ओके यस. चला दर्शनाला आता जाऊया मस्त इकडून. ठीक आहे चल. राईट साईडला आहे ना महाप्रसादाची
व्यवस्था असते. मी तुम्हाला मगाशी सांगितलं टायमिंग, त्या टायमिंगमध्ये महाप्रसाद असतो. आणि समोर बघताय गणपती बाप्पांचं दर्शन झालं आहे आपल्याला. समोरच आहे आपले श्री गणपतीपुळेचे गणपती बाप्पा. पूजा आता चालू झाली आहे त्यांची. हे बघा, प्रथमच तुम्हाला दर्शन पाहायला भेटत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कॅमेरा किंवा मोबाईल अलाउड नाही आहे, तर आता ह्याच्यापुढे मी तुम्हाला काय दाखवू शकत नाही आतमध्ये मंदिरामध्ये. तर आता आम्ही आतमधून दर्शन घेऊन येतो. चला. तर मंडळी, आम्ही आहे ना मस्त असं गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आलो आहे. आणि या साईडला बघताय, इथे आहे ना आम्ही आता नारळ फोडणार आहोत. तिथे ठेवला ते. तर बाप्पांची प्रसादी खातो आम्ही आता. तर मंडळी, मस्त असं आहे ना आमचं दर्शन झालं गणपती बाप्पांचं. पाठीमागे बघता आपलं गणपतीपुळे मंदिर आहे. खूप छान दर्शन झालं आमचं. मन प्रसन्न झालं. एकदम शांत असं वातावरण आहे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर. खूप भारी वाटलं. जेव्हा आपण एखाद्या देवस्थानामध्ये जातो तर तिथली जी ऊर्जा असते ना, जी पॉझिटिव्ह ऊर्जा, ती म्हणजे एक मनाला आहे ना असे वेगळं वळणच देऊन जाते. खूप बरं वाटतं. आणि मेन सकाळचं टायमिंग असल्यामुळे मस्त. आता कसं माहिती आहे, हे सीझनच आहे पर्यटन स्थळ लोकांचं येण्याचं जास्त. पण सकाळी आम्ही लवकर निघालो ह्याच करण्यासाठी, जेणेकरून मस्त असं दर्शन होईल व्यवस्थित असं. आणि दुपारी नंतर 11 नंतर आहे ना खूप गर्दी होते, म्हणजे धावपळत करावं लागतं. सकाळचं आलं, खूप बरं वाटलं. एकदम मन प्रसन्न झालं. समोर बघताय तुम्ही, इकडे आपल्या महाप्रसादाची सुविधा असते. दर दिवशी आहे ना दुपारी 12:30 ते 3 वाजेपर्यंत इकडे चालू असतात महाप्रसाद मोफत. तर इथे आम्ही आता लाडू प्रसाद घेणार आहोत. हे बघा, हे आपली लाडू प्रसाद घेतलेला आहे गणपती बाप्पांचा. दर्शन घेऊन आता मस्त आमचं झालं आणि आता आम्ही चाललो बाहेर. सानूची एक्साइटमेंट वाढली आहे खूप. तिला जायचं आहे, बीचवरती जायचं आहे. सानू आपली बघा मस्त तयार झालं आहे बीचवरती जायला. तिनं ड्रेस आहे ना चेंज केला आहे, भारी लुक केलं आहे तिनं आता. आणि आता आम्ही चाललो आहे समुद्रामध्ये. चला. नखरेल आहे तिचे, बरोबर. चला जाऊया, खेळते वाळूमध्ये. तिकडे खेळायचं आहे बाळा. तर मंडळी, आम्ही आता आहे ना समुद्राच्या बीचवरती आलो आहे. आणि तुम्ही समोर बघताय हॉर्स आहे, वॉटर स्पोर्ट पण आहे खूप. हे बघा, बनाना राईड्स आहेत. सानू चल पाण्यामध्ये. सानू बघा एन्जॉय घेते बघा. सानू आहे ना एन्जॉय घेते लाट्यांची. मजा आली तिला. सोड मम्मीला, सोड. खूप मजा घेते. ये पुढे. खूपच लाट आली. मजा येते काय? या. सानूला आहे ना ही मजा करायची होती इकडे येऊन. चला. हां बसा.
अशी सानूला आहे ना मजा येते बसायला. सानू आणि पप्पा बघा, सानूचं काय वेगळंच चाललंय. खूप मजा घेते खूप. आणि समोर तुम्ही बघताय बघा, थांग असा समुद्र आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत तिकडे. बनाना राईट वगैरे आहेत ते बघा, मस्त वेगवेगळ्या राईड जे आहेत ना मजा घेत आहेत बघा. फक्त 10 वाजले तरी गर्दी तर एवढी आहे ना, खूप म्हणजे खूपच गर्दी आहे बघा. इकडे डायग्रामवरती बसलेत, डायग्राम राईडवरती. बघा काय चाललंय दोघांचं पण, सानूचं आणि पप्पांचं तिच्या. आणि आपले जर डायग्राम राईट आहे तिने फ्लाय केले बघा, चालू झाले पाण्यामध्ये. आता जेव्हा लाट येईल ना मोठी, त्या लाटेसोबत जाईल ते बघा. नाही मागे आला. इकडे बघ, सानू इकडे बघ, सानू इकडे, इकडे इकडे. सानून तर खूप मजा केली जबरदस्त. इकडे बघा. तर मंडळी खूप सारी मजा आली इकडे बीचवरती. सानूने आहे ना आपल्या खूप मजा केली इकडे. आणि आता थोडी थोडी आहे ना गर्दी वाढत चाललं आहे. लोक आहे ना खूप एन्जॉय घेतात आहे प्रत्येक राईडची, वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सची. खूप साऱ्या राईड आहे इकडे. तर बघते माझ्या पाठीमागे. सानू नाव काढ. वाळूमध्ये आहे ना मजा करते, वाळूमध्ये खूप. तिला असं बीचवरती आहे ना खेळायला मजा येते अशी पाण्याबरोबर समुद्रात. सानू मस्त पाण्याबरोबर ना, सानू आपले पाण्याबरोबर मस्त डान्स करते खूप बघा. अशी तिला मजा करायला लय आवडते बीचवरती. एन्जॉय करते. आणि सानूची मम्मी आहे ना तिला मगापासून बोलते चढ बाळा चढ बाळा, तरी ऐकत नाही ती. खूप मजा केली इकडे तिनं, एन्जॉय केले. तिला बाकी काय नाही, पाण्याबरोबर आहे ना अशी मजा येते खेळायला. कारण आम्ही अर्नाळा बीचवरती पण गेलो होतो ना, तेव्हा सानू आहे ना 3 वर्षाची होती ना ग, 3 वर्षाची होती. त्यावेळी पण खूप मजा केली तिनं, धमाल केली तिनं. सानू आणि सानूचे पप्पा आता हॉर्स राईड करतायत. तर सानूची तयारी चालली आहे. सानू पप्पांसोबत बसते. हे बसणार आहेत सानूला पुढे घेऊन. हे आणि सानू चालले हॉर्स राईड वरती.
गेलेत बघा दोघं पण. आली पप्पांसोबत बसलेली. सानू मस्त ना, जबरदस्त सानू आपली मस्त बसले, एन्जॉय करते हॉर्स वरती, राईड वरती. खूप मजा केली ती ना. तर आम्ही इकडे गणपतीपुळ्यात आलोय आणि दादा भेटलाय आम्हाला. इकडे असतो तो गणपतीपुळ्यामध्ये फोटो काढायला. तर सानू आणि आता हे बसतायत, राईड करतात एक. जेएसके राईड करतायत बघा. सानूच्या मामाने बसवलंय. सानू आपली तयार झालं इकडे आता. या राईड वरती चाललोय आम्ही आता. चल चल सानू, चला वरती चढ, वरती चढ, वरती चढ. नाही मोबाईल घे. जेएसके राईडला बसले जाता सानू आणि. बाय बाबा, टेक केअर सानू, टेक केअर बेटू. टाटा बच्चा, तिला पकडा पाण्यासोबत. इकडे तिकडे होतं. बाय 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 बाय, लवकर या. बसले दोघं पण. चला बाय, लवकर या. गेले आपले सानू आणि. शेट यार, लाट बघा केवढी आहे. सानू आणि बघा आपली. ॲक्च्युली मला खूप भीती वाटते. चला ये म्हणून, जास्त नको आतमध्ये घेऊन जा. सानू आपली आली. घाबरली काय? घाबरणार नाही. सानू घाबरणार नाही. नाही घाबरणार. मजा आली सानू. मामा सोबत बघा मजा करते सानू. सानू आपली घाबरली नाही अजिबात नाही. नको नको. तर मंडळी आम्ही आहे ना जेएसके राईडला गेलो होतो. सानू काय घाबरली नाही आणि शिल्पा खूप घाबरली होती इकडे, है ना. खूप घाबरली होती ती. पहिल्यांदाच पूर्ण असं फिरवे ना तो पाण्यावरती, तर खूप घाबरायला झालं. सानू आपले भाऊजींबरोबर आहे, पुढे गेले. भाऊजी हां, सानूचा मोठा मामा आहे ना इकडेच असतो.
फोटोग्राफी वगैरे करतात ते. तर ते आम्हाला भेटले आत्ताच. तर बोले की बसा तुम्ही, मग आम्ही जाऊन बसलो. नाश्ता करते, मामा नाश्ता देतात आहे त्यांना. भरपूर खेळली समुद्रामध्ये, एन्जॉय केला तिनं. सानूचे फोटो काढलेले आम्ही. हे बघा बघा, पोझिशन बघा कशी दिले. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत, प्लास्टिकची नाही आहे. हे बघा मस्त फोटो आले. हा आमचा फोटो आहे इकडे. हा ना, छान आहे ना हो. ओके. हा हिरो राडेवरती पण. चला निघूया आता. तुम्ही संध्याकाळी जाणार ना घरी? हां हां. गेलेत ते कामावर गेलेत. तर मंडळी, तुम्ही गणपतीपुळ्याला आलात ना वॉटर स्पोर्ट्ससाठी, तर इकडे समोर बघता, इकडे आहे ना तुम्हाला सर्व रेट लिहिलेले आहेत. पार्सेसिंग पर पर्सन्स, पार्सेसिंग विथ एक्स्ट्रा डीप, पार्सेसिंग डबल, पार्सेसिंग विथ एक्स्ट्रा, असं सर्व आहे ना. बनाना राईड्स वगैरे, बंपर राईड, ड्रॅगन राईड वगैरे असं सर्व लिहिलेलं आहे, तुम्ही बघताय समोर. तर मी आता आहे ना मंडळीकडे प्रसादी घेतो आहे घरी. हे बघा गणपतीपुळ्याची प्रसादी घेतो आहे. हे सर्व या साईडला आहे ना स्टॉल आहेत पूर्ण. आणि सानू आता ड्रेस चेंज करते. हां हो, खूप मजा केली ना बाळा, आहे ना सानू? खूप मजा केली सानूने आमच्या. आणि आता ड्रेस आहे ना चेंज करतोय तिला. तर मंडळी बघताय तुम्ही, सानू आहे ना फ्रेश झाली. खूप भरपूर खेळली ती पाण्यामध्ये. हॉर्स रायडिंग वगैरे केली, जेस्की राईड वगैरे केली, अशा 2-3 प्रकारच्या राईड्स केल्या. ती घाबरली नाहीत पाण्यामध्ये. मला तर खूप भीती वाटत होती, ती पण होती पहिल्यांदाच आणि मी पण पहिल्यांदाच गेलो होतो, पण ती काय घाबरली नाही. मी खूप घाबरत होतो. तर अशा रीतीने मंडळी आमचं पहिलं येऊन इथं मस्त असं दर्शन घेतलं गणपती बाप्पांचं. आणि त्यानंतर आम्ही समुद्र बीचवरती खूप भरपूर असं एन्जॉय केली. आणि आम्ही आता होय, कारण ही आहे ना साडीवरती होती ना, त्यामुळे तिला जमत नव्हतं जास्त. तर मंडळी, आमचा गणपतीपुळ्याचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. पुढचे व्हिडिओ तुम्ही बघा. आम्ही आता रत्नागिरीला जाणार आहोत. आता आहे ना आम्ही आरेवारे बीच मार्गे जाणार आहे. तर आरेवारे बीच पण बघा. त्यानंतर आम्ही भगवती बंदरला जाणार आहे, भगवती किल्ल्यावरती जाणार आहोत. तर ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय. चला.